जून महिना अर्धा अधिक झालाय. रोहिणी नक्षत्र सुद्धा कोरडं गेलंय. मृग नक्षत्र सुरू आहे. मात्र तरीही दमदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दमदार पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तब्बल 7 लाख हेक्टरवरती पेरण्या रखडलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी शेती जी आहे ती सध्या पेरणी योग्य तयार करून ठेवलेली आहे. संपूर्ण मशागतीची कामं जी आहेत शेतकऱ्यांची संपलेली आहे. मात्र जून महिना अर्धा अधिक झालाय, तरीही दमदार पाऊस अद्यापही आलेला नाही. रोहिणी नक्षत्र संपूर्णपणे कोरडं गेलेलं आहे. मृग नक्षत्र सुरू आहे आणि मृग नक्षत्रामध्ये जर का पेरण्या झाल्या नाही तर उत्पन्नावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होऊ शकतो, घट होऊ शकते, अशा प्रकारची तज्ज्ञांकडून माहिती मिळते आहे. मात्र दमदार पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची अजून शेतीची मशागतीची कामं जी आहेत ती सुद्धा बाकी आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांना करता आली, जवळपास 90% वरती शेतकऱ्यांनी आपली शेती मशागतीची कामं जी आहेत ती आटोपलेली आहेत. शेती तयार आहे. पावसाची सध्या दमदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे. मात्र जर का येत्या काही दिवसामध्ये पाऊस आला नाही तर जी काही पेरणी शेतकऱ्यांना करायची आहे पिकांची त्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी सध्या शेती मशागतीची कामं आटपली, सध्या शेतकरी पावसाची वाट बघतोय. आकाशाकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या नजरा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत. मात्र पाऊस काही यायला तयार नाहीये. मागील वर्षीचा विचार जर का केला तर मागील वर्षी मे महिन्यातच अवकाळी पाऊस झाला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळपास कपाशी लागवड जी आहे ती आटोपलेली होती. मात्र आता जून महिना जवळपास अर्धा अधिक संपत आलेला आहे, तरी सुद्धा पावसाच्या सरी कोसळलेल्या नाही. शेतकरी सध्या आकाशाकडे डोळे उघडा करून उभा राहिलेला आहे. मात्र पावसाची प्रतीक्षा अद्यापही शेतकऱ्यांना आहे, कारण की शेतकऱ्यांना पेरणी करायची आहे. जर का पेरणी झाली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नामध्ये घट येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.